आज संडे असल्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे ना त्यांच्या स्टडी रूम मध्ये त्या करत असतात. मग हा जो रूम आहे मिस झालेला आहे, तर तसं त्यांना मी सांगितलं त्यांचं वरचं आवरून झालं का. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आवरून झालं माझं, देवपूजा करायची आहे मला आता. 2 दिवस व्यवस्थित आवरणं झालं नाही, त्यामुळे ना घरातलं सगळं आता आवरत होते. फ्लोअर वगैरे क्लीन केलं आणि आता आहे ना वॉटरमेलन दिलेलं आहे कट करून, कारण की ब्रेकफास्ट वगैरे करता आला नाही. त्यामुळे म्हटलं थोडंसं ना आता एकदम असं भूक लागल्यासारखं झालं, तर म्हटलं थोडंसं वॉटरमेलन खाते आणि बाकीचं जे आवरायचं आहे ते आवरू आणि नंतर स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करायची आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का मी परिबेलाला कशी सवय लावलेली आहे, त्यांचं आवरणं वगैरे कसं बेसिक गोष्टीपासून कशी सुरुवात केलेली आहे, जेणेकरून मग नंतर आहे ना बाकीच्या गोष्टी त्यांना करायला खूप सोपं जाईल. तर या छोट्या छोट्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सॅटर्डेच्या दिवशी कसं तुम्हाला माहिती आहे ग्रॉसरी वगैरे आणायला जातो आणि आपण ते सगळं आवरण्यामध्ये सगळा वेळ जातो. पण संडेचा जो दिवस असतो ना, तर संडेच्या दिवशी कसं रूम क्लीन करणं असतं, डीप क्लिनिंग असते. आणि परी आणि बेलाच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या नाही आहे. सोमवारी स्कूल आहे, उद्या परत स्कूल आहे, परत मग ते रुटीन सुरू होणार आहे. प्रत्येक देशाचे वेगवेगळे ना रूल्स वेगळे असतात. आता जर्मनीचे रूल्स वेगळे, बेल्जियमचे रूल्स वेगळे, फ्रान्सचे रूल्स वेगळे, लक्झमबर्गचे रूल्स वेगळे आहेत. आणि लक्झमबर्गमध्ये ज्या मोठ्या स्कूल आहे म्हणजे S1, S2, S3 तिथे सुट्ट्या लागल्या, पण परिबेलाची जी स्कूल आहे तिथे सुट्ट्या लागल्या नाही. सुट्ट्या 16 जुलैपासून सुरू होणार आहे. तर मग भरपूर जणांना असं वाटलं का परिबेलाला स्कूल सुट्ट्या लागल्या आहे का, तर सुट्ट्या वगैरे अजून लागलेल्या नाही आहे. अजून 4-5 दिवस शाळा आहे त्यांची. आणि मग शाळा जरी असली तरी पण ते रुटीन असतं, फुल डे स्कूल असतं. आणि मग हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चला मग अगोदर ना बाकीचं सगळं मी आवरून घेते आणि नंतर तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं मी, देवारा झाला होता आणि मग देवांचं सगळं मी केलं होतं. तर ते गणपती बाप्पाची मूर्ती पुढे ठेवली होती. तर खूप साऱ्या जणांनी मला सजेस्ट केलं होतं, कोमल गणपती बाप्पाची मूर्तीमुळे बाकीचे जे मागचे देव आहेत ते झाकून जात आहे. तर मी काय केलं, मग गणपती बाप्पाची मूर्ती वरती ठेवली, अंबाबाईची मूर्ती वरती ठेवली आणि मग देवाची अशी छानशी मी मांडणी केलेली आहे. आणि आता देवांना आंघोळ वगैरे करून झालेलं आहे. पण आता हे जे फुलं वाहते म्हणजे 5 मिनिटात देवपूजा होऊन जाईल. आता व्यवस्थित कसं देवांची मांडणी पण होते, व्यवस्थित पूजा पण होते आणि देवांना या मंदिरामध्ये जागा पण भरपूर मिळते. आणि भरपूर फुलं आहे बघा आपल्या गार्डनमध्ये. स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं का परिबेलाचं तू आवरण्याचं कसं करते, त्यांना तू कसं शिकवलं त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी. तर पहिली गोष्ट, ह्या गोष्टीनं लगेचच होत नाही. आपण शिकवलं आणि त्या शिकल्या आणि लगेचच करत आहे नाही. त्यांना जसं समजायला लागलं ना तेव्हापासून मी त्या हळूहळू गोष्टी करत गेले. म्हणजे त्यांच्या जेवणाच्या बाबतीत आता समजा परिबेला होत्या ना 1 वर्षाच्या, तेव्हापासून मी त्यांना ना सवय लावली स्वतःच्या हाताने खायला वगैरे. त्याच्यानंतर मग स्वतःचं ताट उचलून ठेवायचं. त्याच्यानंतर मग व्यवस्थित ना हायजीन कशी मेंटेन करायची, रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश करायचा, फ्रेश व्हायचं, नाईट ड्रेस घालायचा, क्रीम वगैरे लावायची. हे बेसिक गोष्टीपासून मी सुरुवात केलेली आहे. आणि मग हळूहळू, आणि असं नाही का ते 2दा-3दा सांगितलं लगेच झालं, डेली सांगायचे का चला तुमचे ना शूज काढलेले आहे लगेच त्या शू एरियामध्ये ठेवा तुमचे शूज, किंवा बॅगमधनं लगेच टिफिन काढा, परत टिफिन ठेवून द्या सिंकमध्ये, तुमची बॅग जागेवर ठेवून द्या. हे मी गेले 3-4 वर्षापासून करत आले. त्यामुळे मग आत्ता त्यांचं रूम आवरतात. आणि आज संडे आहे तर संडेच्या दिवशी मी क्लिनिंग करायला लावते. म्हणजे त्यांचा ड्रेसिंग एरिया, त्यांचं हे बेडशीट वगैरे जे असतं ते हे बघा चेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे कपडे आहे ना बॉक्सेसमधले, तर हे जर तुम्ही व्यवस्थित ठेवले नसतील तर हे व्यवस्थित घडी घालून ठेवा. हे छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि आता तिचा ड्रेसिंग टेबल जो आहे ती क्लीन करते, सगळ्या वस्तू तिने ठेवलेल्या आहे आणि हे आवरण्याचं तिचं चालू आहे, तुम्हाला दाखवते. आता हा जो ड्रेसिंग एरिया आहे, या ड्रेसिंग एरियामध्ये ती तिचं सामान ठेवते. आणि पण परीचं एक आहे का, तिला आहे ना तिच्या रूममध्ये जास्त वस्तू आवडत नाही.
जसं की राऊंडवालं जे क्लॉक आहे ते आवडत नाही, प्लस तिला आहे ना कार्पेट पण आवडत नाही. ते एक कार्पेट बेलाच्या रूममध्ये जे 2 कार्पेट आहे ना त्याच्यामध्ये एक कार्पेट परीचं होतं, पण ती म्हणते मला आवडत नाही म्हणून ते कार्पेट मी तिच्याच रूममध्ये ठेवलं. ती म्हणते माझ्या रूममध्ये मला आहे ना असं काहीच ठेवायचं नाही मम्मा, म्हणून तिचा रूम आहे ना तुम्हाला असा म्हणजे मोजक्याच वस्तू दिसतात आणि असं एकदम स्पेस दिसतो. आणि तिचं हे जे आहे हे अलार्म पण आहे आणि हे क्लॉक पण आहे, हे एकच तिने ठेवलेलं आहे. आणि बाकीच्या बघा तिला वाईप्स दिलेले आहे मी आता. वाईप्सने तिने सगळ्या वस्तू किती छान पद्धतीने अरेंज केलेल्या आहे. आणि परी बेला आहे ना त्यांचा रूम आवडतात, पण मी पण त्यांना हेल्प करते सगळ्या गोष्टी अरेंज करण्यासाठी आणि चेक पण करते व्यवस्थित ठेवलंय का नाही, किंवा सांगते सुद्धा त्यांना का हे असं ठेवा ते तसं ठेवा. तर मी बघा आता हिने बघा तिच्या ज्या वस्तू आहे त्या तिने ठेवलेल्या आहे आणि सगळं व्यवस्थित पुसून घेते तिथं. हे बघा या ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये ना तिने बघा हे तिच्या ज्या वस्तू आहे ना त्या बघा अशा व्यवस्थित अरेंज केलेल्या आहेत, ज्या आपण असं बाहेर जाताना गळ्यातलं असो ब्रेसलेट असो घालतो ते. परत हे छोटं हे याच्यामध्ये तिने क्लिप्स वगैरे ठेवलेले आहे, ते काय नेल पेंट्स आहे ते. परत हे बॉक्सेस आहे याच्यामध्ये इयरिंग्स ठेवलेले आहेत तिने. याच्यामध्ये काय असेल ते लिप बाम वगैरे त्या वस्तू ठेवते. काय नाही का, हा क्लचर वगैरे ठेवलेला आहे फक्त. आणि मग आता बघा हे वाईप्सनी सगळं ती क्लीन करून घेते. आणि हे डीपली ना संडेच्या दिवशी हे डीपली क्लीन असतं, कारण की जेव्हा स्कूलमध्ये असतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे काही गडबडूने सगळं आवरणं असतं, मग आल्याच्या नंतर ते आवरतात. ठीक आहे सर, पण जेवढं निघालं तेवढं कर. हे आता ती सगळं पुसून अरेंज करणार आणि नंतर वॅक्युमने वगैरे सगळं क्लीन करून घेणार ती. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलांनी या गोष्टी केल्या पाहिजे ना, तर त्यांना सवय लावा आणि डेली सांगा त्या गोष्टी, न चिडता न काय करता. हे बघा हे वरती करते मी, शटर हाफच ओपन आहे. गरम होत आहे खूप मला आता जाऊ थोडीशी हवा येईल ना परी तर बरं वाटणार. आणि बघा हा जो रूम दिसतोय ना तुम्हाला, हे तिने जस्ट कव्हरनं चेंज केलेला आहे आणि ते आता ती व्यवस्थित करणार. आणि याच्यामध्ये पण बघा कपडे होते ते ती व्यवस्थित करणार आहे. हे सगळं काढायला लावलं मी व्यवस्थित करायला. ड्राय झालेले कपडे आहेत तिथे व्यवस्थित त्यांना फोल्ड करून ठेवते तिच्या कपाटामध्ये. बघा सगळे असं व्यवस्थित मी चेक करते व्यवस्थित ठेवलं आहे का नाही ते सगळे बॅग्सवर. आता ज्या कपमध्ये ती ब्रश वगैरे ठेवते ना तो कप आहे ना ती क्लीन करते व्यवस्थित. आणि सगळ्या वस्तू आहे ना सिंक वगैरे क्लीन करणं चाललंय तिचं. आणि या संडेच्या दिवशी काय होतं माहिती का, मुलांची कामं पण होतात, परत त्यांना त्यांचं स्वतःचं आहे ना हायजीन कसं मेंटेन ठेवायचे ते पण कळतं, सवय लागते. स्वतःच्या गोष्टी स्वतः करता आल्या पाहिजे म्हणून मी या गोष्टीची काळजी घेत असते. आठवड्यामध्ये नाही म्हणजे नेहमी मी येते हे सगळं क्लीन करत असते, पण त्यांच्या वस्तू त्यांनी व्यवस्थित ठेवल्या नाही ते पण दाखवते का या वस्तूची जागा ही नाही आहे, दुसरीकडे आहे तर ते उचला, सगळं करा. आता ते पाणी पिण्याचं त्यांनी तिथे ठेवलेलं आहे जार, तर ती जागा नाही आहे ते ठेवण्याचं. तर हां तर मी ती काढून घेते. मी बेला आता आली का बेलाला तिचं रूम आवरायला लावते मी. आणि हे वाईप्सने सगळं पुसून घे. तुझं जे आहे शॉवरचे ते ठेवून दे. हा स्प्रे इथे ठेवून दे, स्प्रेची जागा या ठिकाणी आहे, इथे ठेवून देते स्प्रे. आणि मला आहे ना एक कमेंट आली होती का हे जे स्प्रे आहे सगळ्या रूममध्ये आहे तर हे कोणत्या ब्रँडचे आहे, तर हे डेली ब्रँडचे आहे. बघा रूम परफ्यूम व्हाईट मस्कचा आहे हा फ्रेग्रन्स. आणि खरंच खूप सुंदर फ्रेग्रन्स आहे याचा. आणि प्रत्येक रूममध्ये प्रत्येक बाथरूममध्ये मी हे आणलेलं आहे. कारण काय होतं एक फ्रेग्रन्सचं पण चांगलं असतं, पण घरात आहे ना असं आपण रूम फ्रेशनर ठेवलं ना तर ते नेहमी असं छान काय म्हणतात फ्रेग्रन्स येत असतो, त्यामुळे मग मी ठेवत असते ते. झालं सगळं ड्रॉअर मध्ये ठेवलं सगळ्या वस्तू. नुसतं ठेवायचं म्हणून ठेवायचं नाही पाहिजे, ते सगळं आहे ना ठेवताना आहे ना व्यवस्थित ठेवलं पाहिजे. वाईप्स आणि वाईप्सने ते सगळं पुसून घ्यायचं. तर यामध्ये फक्त परीचे नवीन कपडे आहे. याच्यामध्ये तिचे जे ट्रेडिशनल कपडे आहेत त्याचे बॉक्सेस वेगळे आहेत, ते ठेवून देते. आता मी घडी घालून ठेवून दिलं तिने व्यवस्थित. आणि डेलीचे जे कपडे ड्राय झालेले आहे ना तर ते पण ठेवले. बघते तिथे हाईट माझं हे ठेवून देते मी पण. सगळं झालं हे सगळं एका साईडला ठेव. इथे पण पडलेलं ते सगळं उचल, सगळं क्लीन करून घे. तुला नेहमी सांगितलं ते जुने कपडे असतात ते वापरायचे, ते वेगळे ठेवायचे, मिक्स करायचे नाही. आणि एवढा पसारा होऊच द्यायचा नाही रूम मध्ये. थोडं थोडं असलं का थोडं थोडं आवरायचं, नेहमी सांगत असते तुम्हाला मी. आणि हे जे हे दिसतंय ना तुम्हाला हे कार्पेट, हे लाईटवालं
तर हे परीच्या रूमचं आहे, पण परीच्या रूममध्ये तिला आवडत नाही म्हणून बेलाच्या रूममध्ये हे दोन्ही ठेवलेलं आहे मी. वाईफने सगळं क्लीन करतात. ठेव, राहू दे त्या साईडला राहू दे, नको तिथेच ठेव, इकडे नको ते ठेवायला. तिला सांगितलं तिचा रूम आवरायला लावला तिने, बेडशीट वगैरे सगळं तिचं जे आहे ना कवर ते तिने व्यवस्थित केलेलं आहे. झालंय. वाईप्स घेऊन ये, जो टेबल आहे तो पुसून घे. हा जो तुझा हा जो टेबल आहे हे ते म्हणते हे काय विसरून गेली मी, तिचा तुझा हा जो मिरर आहे तो पण पुसून घे. चला आता परीला मी व्हॅक्यूमने क्लीन करायला लावलेलं आहे. आता बघा तिच्या रूमचं हे क्लीन झालेलं आहे, खालचं सगळं क्लीन झालं, इथल्या वस्तू तिने व्यवस्थित ठेवल्या, बेडचं व्यवस्थित झालेलं आहे. इथे पण लाईट्स लागतात तर हे जे आहे हे पण तिने क्लीन करून घेतले. आता फक्त व्हॅक्यूमने क्लीन करायचं राहिलेलं आहे. हिचं व्हॅक्यूमचं झालं का मग बेला तिच्या रूममध्ये व्हॅक्यूमचं क्लीन करून घे. हां, एंट्रन्स टेबलच्या इथं व्हॅक्यूम ठेवलाय बघ मी, तिथेच ठेवला. आणि यांना मी असं सांगते ना आवरायला, तर यांच्या मागे मागे मला सांगावं लागतं. म्हणजे त्या करतात पण मग थोडं आपल्याला त्यांना काही एकदम परफेक्ट जमत नाही, बरोबर. आता त्यांना सवय लागली पण तरी पण त्यांना आहे ना हळूहळू गोष्टी सांगाव्या लागतात, त्यांच्या मागं फिरावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता मी चेक करते इथं राहिलं नाही तिथे व्यवस्थित करा. हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांचा प्ले रूम आहे तर तिथले त्यांना आवरायला लावणार आहे. त्याच्यानंतर आता त्यांचं बाथरूम आहे तिथलं परीने सगळं क्लीन करून घेतलं. आता परीने व्हॅक्यूमने क्लीन करून घेतलं ना तर मग बेला तिचा रूम करून घेणार. म्हणजे या बेसिक गोष्टी आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी ना आपण मुलांकडनं या गोष्टी करून घेऊ शकतो. त्यांना बेसिक गोष्ट म्हणजे त्यांनी पेंटिंग सुद्धा केली ना तरी पण इमिजिएटली मी त्यांना सांगायचे लगेच कलर्स उचला तुम्ही, ते पेंटिंग केलेले जे पेपर्स आहेत ते लगेच उचला, लगेचच पुसून घ्या. ते हे सगळं मी त्यांना सांगत असते. दीदीने केलेले बाथरूमचं तुकले एरियाचं सगळं व्यवस्थित करते. जो कचरा जमा झालेला आहे पिशवीमधला सगळं जमा करून घेतला मी. त्यांच्या स्टडी टेबलचं पण त्यांना सांगायचं आहे आवडायचं. आज संडे असल्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ना त्यांच्या स्टडी रूम मध्ये त्या करत असतात. मग हा जो रूम आहे वेस्ट झालेला आहे तर तसं त्यांना मी सांगितलं त्यांचं वरचं आवरून झालं का स्टडी टेबल पण आवरून ठेवायचं. आणि परी आणि हे सगळं वेगवेगळे बनवत होते बघा या सगळ्या गोष्टी. म्हणजे काय होतं या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जर मुलं करत असतात ना तर स्क्रीन टाइम खरंच खूप कमी होतो. म्हणजे तसं पण त्यांचं ना स्क्रीन टाइम कमीच आहे, मी खूप अगोदरपासून सांगते. पण या गोष्टी कशा जेव्हा छोट्या होत्या तर थोडं बघायच्या, पण नंतर नंतर एकदमच कमी होऊन गेलं. कारण की या गोष्टीमध्ये त्यांना बिझी ठेवते मी, काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, परत त्यांचा रूम क्लीन ठेवा, परत मग स्कूलला आता उद्या जायचं आहे तर त्याचे ते उद्यासाठी घालण्याचे जे कपडे आहेत ते काढून ठेवा. बघा तुमचं ड्रेसिंग टेबल व्यवस्थित आहे का नाही, तुमचे कपडे व्यवस्थित ठेवलेले आहे का नाही ते फोल्ड करून ठेवा. तर असं मी सांगून काय करते लगेच बिझी ठेवते. मग त्याच्यानंतर मग मला असं वाटतं नाही बाबा आता थोडं अजून बिझी ठेवू. तर त्यांना मग ऍक्टिव्हिटीज तर सांगितलं, मग रिडिंगचं असो, जरा तुम्हाला वेळ येतं. मग काल आम्ही ना खूप सारे ना बुक्स घेऊन आलो परिवेलाला. मला असं वाटतं 10 का 12 आम्ही काल नवीन बुक्स घेऊन आलो परिवेलाला. आणि बेलाचे वेगळे बुक्स आहे, परीचे वेगळे बुक्स आहे. आणि त्यांनी मी विचारलं तिने कुठे मिक्स ठेवले, कारण की याच्यामध्ये ना सगळं तिने मिक्स ठेवलेलं आहे त्यामुळे मला लगेच कळत नाहीये. आणि इथे भगवद्गीता सुद्धा आहे बघा. आणि ही भगवद्गीता सुद्धा परी रीड करते, पण ही आहे इंग्लिशमध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे तिला मराठीचं एवढं माहिती नाहीये, मराठी आणि हिंदीचं. त्यामुळे ही भगवद्गीता आम्ही कृष्णाचं मंदिर आहे ना बेल्जियमला, तिथे गेलो होतो ना तर तिथून घेऊन आलो होतो. तर तिला वेळ मिळाला तर ती भगवद्गीता सुद्धा परी रीड करते. ही आहे बघा इंग्लिश व्हर्जन मध्ये. तर चांगलं वाटतं, म्हणजे बुक तर रीड करताय पण मग भगवद्गीतेमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे खूप काही गोष्टी आहेत. जर महाभारत जसं घडलं होतं त्याच्यामध्ये मग सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर मग ती जेव्हा वाचते, आता आपल्याला तर याबद्दल थोड्याफार गोष्टी माहितीच असतात,
पण जेव्हा मुलं रीड करतात तेव्हा मुलं आपल्याला सांगतात ना, तर खरंच खूप चांगलं वाटते. आता तर त्यांचं समर वेकेशन स्टार्ट होणार आहे, अजून सुट्ट्या लागलेल्या नाही. हो, अजून सुट्ट्या लागलेल्या नाहीये. 16 तारखेपासून त्यांना सुट्ट्या लागणार आहे. आणि मग आता सुट्ट्या लागण्याच्या अगोदर पण त्यांचे रिपोर्ट्स काढणार आहे. जसं आपला रिझल्ट लागतो तेच, तर ते पण मिळणार आहे त्यांना. आणि त्या सगळ्या गोष्टी असणार आहे. बघूया आता कसं काय होतं. चला आता यावेळेस अजून उन्हाळा तर स्टार्ट झाला होता, पण भयंकर उन्हाळा होता. एवढ्या 9-10 वर्षांमध्ये ना भयंकर उन्हाळा होता. आणि हे बेलाचं परीचं तरी पण करत असते ती पेंटिंग, परत क्रोशेचं, पेंटिंगचं, परत स्क्विशीचं ते बनवते ते. हे बघा, हे असे वेगवेगळे बनवलेले आमचे. हे बत्तीने हे चीज बनवलं, परीने हे चीज बनवलेलं आहे. हे बघा, हे बटर बनवलेलं आहे. हे बघा, हे असे वेगवेगळे बनवत असतं चांगले, म्हणजे मोबाईल पासून, टीव्ही पासून थोडस लांब. चला आता हा, आता ते नंतर कर. आता हे जो पसारा तुझं सेक्शनचं जे आहे, या वस्तू याच्यामध्ये जे आहे पाऊच वगैरे हे सगळं ठेवून दे. ओके, हे जे सीझर आहे ठेवून दे. हे तुझं आहे ना, हे तुझं आहे का दीदीचं आहे? मग दीदीचं आहे, रूम मध्ये जाऊन दीदीचं ठेवून दे. ओके, सगळं पटकन आवडून घे, झाल्याच्या नंतर मला सांग. ओके, हा ठेव. स्वयंपाक करायला सुरुवात करते. आणि दोडकी आणली होती तर मग ती भरून बनवते. आणि एकदम कोवळी मिळाली मला. जेवणाच्या बाबतीत पण आहे ना, कसं घरात आहे ना, असं परिवार लहान असताना ना जेवणाचा कधी असा प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे 1 वर्षाच्या असं त्यांना सगळी सवय लावली होती जेवणाची. मी आता हे परिबेलाला मी सवय कशा लावल्या त्याबद्दल मग मी डिटेलमध्ये सांगते परिबेलाबद्दल. तर मी तेव्हापासून सुरुवात केली. आणि त्यांना असं मी कधी हे खाल्लं नाही तर मग लगेचच दुसरं बनवायचं आणि खाऊ घालायचं असं कधी केलं नाही. जे घरातलं मी बनवायचे तेच मी त्यांना खाऊ घालायचे. फक्त एवढंच आहे का तिखट वगैरे कमी करायचे. आणि त्यांना मग तशी सवय लागली. असं खूपच आता हीच भाजी खात नाही, तीच भाजी खात नाही असं नाही. ते म्हणायचे आम्हाला ही भाजी आवडत नाही, पण मी त्यांना म्हणायचे हे जे बनवलेलं आहे ते तुम्हाला खावं लागणार, मी दुसरं बनवणार नाही. पण मग तसं पण ते खायला लागले. आणि तेव्हापासून मग सगळ्या भाज्या खातात त्या. कधी कधी काय होतं, मुलं हे नाही खात ना, तर आपण काय करतो, अरे बापा हे खात नाही ना, मग आपण लगेच दुसरं बनवू म्हणजे ते तरी पोटभर खाईल. भले ते हेल्दी नसेल काय, पण आपण लगेच हे करतो. तर तसं न करता आपण जे बनवले तेच खायला लावलं. आणि या बाबतीत थोडीशी स्ट्रिक्ट आहे मी. तर त्यामुळे मग ते सगळ्या भाज्या खाता. इव्हन आता तर मोठ्या झालेल्या आहेत थोड्या, म्हणून ते आम्ही तिखट खातो. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचं ते तिखट नसतं, मीडियम असतं, पण तेवढं ते सगळं खातात. आता पण ही भरलेली दोडकी आरामशीर खातात, ते त्यांना आवडतं. काळ्या मसाल्यातल्या भाज्या परिबेलाला सगळ्यांना खूप आवडतात. दोघींच्या भाज्यांची चॉईस थोडी वेगळी आहे. बेलाला चांगली भेंडी जास्त आवडते, परीला मटकी रस्सा भाजी जास्त आवडते. तर ते दोघी म्हणजे म्हणत असतात मला हे बनव मम्मा ते बनव. तर आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहे. आणि परत गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. ते किचनमध्ये अजिबात थांबावं असं वाटत नाही आहे. आता भाजी झाल्याच्या नंतर म्हणजे 10-15 मिनटं मी बसणार आणि मग चपात्या करायला सुरुवात करणार. आणि अशा पद्धतीने मी थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने मी हळूहळू सवय लावलेली आहे. लगेच होत नाही, प्रत्येक वेळेस आहे ना रिमाइंडरसारखं सांगावं लागतं, तेव्हा त्या हळूहळू गोष्टी वर्क होतात. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.